नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन IQAC आणि मराठी विज्ञान परिषद नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी संशोधनाकडे वळा या संकल्पनेवर आधारित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई येथील ज्युनियर रिसर्च फेलो संकेत कदम यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी मार्गदर्शन करताना संकेत कदम यांनी आदिम काळात ते आधुनिक काळात मानवाला लागलेल्या शोधांच्या साखळीतील टप्पे जसे अग्नी, चाक, लिहिणे, कागद, गन पावडर, विद्युत दिवा, मोटर, विमान, संगणक इत्यादी शोधांचा उल्लेख केलाय। यावरच संशोधन न थांबता मानवाने याही पुढे जाऊन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संशोधनाची परंपरा चालूच ठेवली आहे। संशोधन हे का, कसे, कुठे, कधी, कुणी, केव्हा या प्रश्नांच्या उत्तरासाठी करावं लागतं की ज्यायोगे समाजाचा आणि स्वतःचा देखील विकास साधला जाईल। जागतिक GDP यादीनुसार भारताचा क्रमांक 140वा असून वरच्या स्थानी येण्यासाठी संशोधन क्षेत्राकडे विद्यार्थ्यांनी वळावं असं आवाहन त्यांनी केलंय। कार्यक्रमाच्या अखेरीस विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचं स्वागत करून याप्रसंगी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स असोसिएशनचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव यांनी मराठी विज्ञान परिषदेबद्दलची माहिती, नाशिक शाखेचे पदाधिकारी गणेश बागुल यांनी पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरस्ते, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर किशोरी धुमाळ आणि सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर दीपक बोरस्ते यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अनिल पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आकाश ठाकूर, सायन्स शाखेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर कल्याण टकले आणि सायन्स असोसिएशनचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर हेमंत भट, प्राध्यापक डॉक्टर कैलास बोरसे तसेच प्राध्यापक डॉक्टर राजश्री नाईक तसेच प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी घनबहादूर, प्राध्यापक डॉक्टर दिलीप शिंपी, प्राध्यापक डॉक्टर दीपक टोपे, प्राध्यापिका माधुरी हंडोरे, प्राध्यापक संदीप पिंगळे, प्राध्यापिका ज्योती पेखळे, प्राध्यापक धनश्री बोडके, प्राध्यापक श्रुती वांद्रा, प्राध्यापक ऐश्वर्या बर्डे मोठ्या संख्येने उपस्थित होते। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक।